नमस्कार. रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मस्त असं मटणाचं सूप किंवा सातारा कराड भागामध्ये अळणी पाणी म्हणतात ते बनवणार आहोत. हे इंद्रायणी भातासोबत चवीला खूप छान लागतं. तर इथं मी 750 ग्रॅम मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलं. नंतर अर्धा चमचा हळद घातली, पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे. तर पाऊण किलो मटण असेल तर पाऊण चमचा मीठ अगदी पुरेसं असं होतं. आता ही हळद आणि मीठ मटणाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हे तुम्ही हाताने मिक्स केलं तरीही चालेल. आता कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये मी इथं 2 चमचे तेल घालून घेतलं आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. मग त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर तेल खूप घालायचं नाही कधीही मटणाला, कारण मटणालाही मध्ये जे मांदं असतं त्याला बऱ्यापैकी तेल सुटतं. त्याच्यामुळं तेल थोडं कमीच वापरायचं. आता कांदा चांगला ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे. तर कांदा चांगला भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली 1 चमचाभर. ह्याच्यामध्ये तुम्ही एक मिरचीही ॲड करू शकता जर तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर. तर इथं मी छान असं हे भाजून घेतलं. आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता हे चांगलं परतलं गेलं की जे मांदं होतं मटणातलं ते मी सेपरेट प्लेटमध्ये धुवून घेतलं होतं, ते पहिले घालून घ्यायचं. म्हणजे मग काय होतं, ते तेलामध्ये जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते फुलतं आणि त्याचं टेक्स्चर बदलतं आणि त्याच्यामुळं आणखी मटणाला तेल सुटायला मदत होते. तर छान असं हे भाजलं गेलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर जे आहे ते बदलत चाललेलं आहे. जसं भाजत जाईल तसं त्याचं टेक्स्चर बदलत जातं. तर इथं हे छान असं 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये. आता हे चांगलं परतलं गेलेलं आहे. आता जे मटण होतं ज्याला आपण हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवून दिलेलं, ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे मटण घातल्यानंतरही गॅस थोडासा मोठा करायचा आणि याला चांगलं एक 4 ते 5 मिनटं परतायचं आहे. त्याचं जे टेक्स्चर आहे मटणाचं ते बदललं पाहिजे, ते थोडंसं चेंज झालं पाहिजे. तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे मग मटणाला चवही चांगली येते. तर इथं बघू शकता अगदी छान असं परतून घेतलं आहे मी आणि मटणाला खाली बघू शकता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. आता 1 मिनिटभर चांगलं परतायचं परत एकदा. आता छान असं परतून घेतलं की नंतर काय करायचं, आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तर इथं कुकरमध्ये मी शिजवते आहे त्याच्यामुळं मी इथं वरून पाणी घालते आहे. तुम्ही जर पातेल्यात शिजवत असाल तर मग वर झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ओतलं तरीही चालेल. तर इथं मी गरम पाणी वापरायचं, कधीही गार पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तर गरम पाणी साधारणपणे मटण बुडेपर्यंत घालायचं किंवा तुमच्या कुकरची कपॅसिटी किती आहे, मिनिमम लेवल, मॅक्झिमम लेवल, ती बघून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथं मी छान असं पाणी घालून घेतलं. तर मटण इथं वरतीच थोडंसं राहिलेलं आहे. तर कधी-कधी शिजायला थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून मी आणखी थोडंसं पाणी घातलं. आता पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे. आणि जर शिट्टीचा कुकर असेल तर मग तुम्ही याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ शकता. तसंच मटण जर अगदी जून असेल असं तुम्हाला वाटतंय तर मग 4 शिट्ट्या केल्या तरीही चालेल. पण माझा हा जो कुकर आहे याला शिट्टी होत नाही, तर याच्यामध्ये काय करावं लागतं, हवा चढली, फुल गॅसवरती पूर्ण हवा चढू द्यायची आणि एकदा हवा चढली की गॅस कमी करायचा आणि 5 मिनटं फक्त ठेवायचं. मटण अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असं शिजलं जातं. तर हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, तरीही मी इथं सांगते आहे. तर या प्रकारचा जर कुकर असेल तर मग हवा चढली की कमी करायचा आणि 5 मिनटं तसंच कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि बंद करायचा. तर इथं हवा व्यवस्थित चढलेली आहे. आता गॅस कमी करायचा आणि 5 मिनटं याला असंच शिजू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर कुकर थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आतमध्ये जर काही वाफ असेल तर ती बोटाने शिट्टी प्रेस करून पहिले काढून घ्यायची आणि मगच झाकण उघडायचं आहे. तर इथं बघू शकता रंग अगदी सुरेख असा आलेला आहे या सूपला. तर इथं मस्त असं सूप तयार झालं. आपण हे शिजलं आहे का तेही चेक करूयात मटण हाताने. जर शिजलं नसेल तुमचं मटण तर मग तुम्ही एखादी शिट्टी अजून करू शकता. तर याच्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर, हळद आणि मीठ एवढंच वापरलेलं आहे. याच्यामध्ये तिखट वापरलेलं नाही किंवा खूप सारे मसाले वापरलेले नाही आहेत. त्याच्यामुळं हे सूप अगदी मस्त आजारी माणसांना प्यायला किंवा लहान मुलांना प्यायलाही छान असं आहे. तसंच इंद्रायणी तांदळाचा जर भात असेल तर त्याच्यासोबत हे सूप एकदम अप्रतिम असं लागतं.
तर ही मटण सूप किंवा अळणी पाणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर छान अशी कमेंट नक्की करा. व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. तसंच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.